हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आम्हाला सॅटर्डे असल्यामुळे बाहेर जाण्याचा बेत केला. तसं तर आम्हाला एका प्रोग्रामला जायचं होतं आणि मग त्यासाठी आम्ही आता थोडं घरून लवकरच निघालो आणि प्रोग्रामची तयारी करूनच घरून निघालो. त्यासाठी मग यशूला पार्टीवेअर ड्रेस आधीच घालून दिला. त्यासाठी मग आणि जिथे जायचं होतं ते लहान मुलीची बड्डे पार्टी होती. त्यासाठी मग तिला गिफ्ट घेण्यासाठी आम्ही मॉलमध्ये आलो. मग त्यांचं असं चालू त्यांना मोबाईल नवीन घ्यायचा आहे. त्यासाठी मग ते बोलले की आधी एकदा इथं आपण चेक करूया कसं प्राईस वगैरे कसं आहे आणि समोरून बघितल्याने आपल्याला कळेल तरी की कसं काय आहे कॅमेरा वगैरे. त्यामुळे मग इथे आधी आलो आणि मग परत स्मार्ट बाजारमध्ये आलो. मग तिथे असं गिफ्ट बघत होतो. पण छान छान असं म्हणजे असं आलं ना, जेव्हा किचनच्या काही गोष्टी दिसतात ना, तर आपल्याला असं लेडीजला खूप असं छान वाटतं की नवीन नवीन काही दिसतं. मग आपल्याला सगळंच असं काय घेऊ काय नाही असं होऊन जातं. पण हे लहान मुलांचं बाऊल सेट खूपच छान होतं. असं कप बाऊल आणि त्यात चम्मच वगैरे. त्यात यशूचंही मध्ये मध्ये चालू होतं की मम्मा हे किती छान आहे, पप्पा हे किती छान आहे, हे किती छान आहे. मग तिला हे असं वाटत होतं की हे तिच्यासाठी आम्ही घेतोय, म्हणून ती खूप खुश झाली, एक्सायटेड झाली बघून की माझ्यासाठी काहीतरी घेतलं. तिला ते नंतर कळेलच की आपल्याला ते कोणाला तरी द्यायचं आहे. पण असं तोपर्यंत तिचं मनात दुसरं काही न घेण्याचा विचार पण नाही येणार की चला ऑलरेडी घेतलं आहे आपल्यासाठी काहीतरी. म्हणून असं आम्ही बघत बघत गेलो. आम्हाला तसं बऱ्याच काही आमच्या नवीन घरासाठी घ्यायच्या वस्तू आहेत. तशा स्मार्ट बाजारमध्ये खूप छान छान गोष्टी भेटतात. आपल्या घरामध्ये किचन वगैरे ग्रॉसरीचं सेट वगैरे असं खूप छान छान भेटतं. मग ते घेण्यासाठी म्हटलं बघू एखाद दिवशी अजून रिलॅक्स येऊ आणि मग जिथे जायचं होतं तिथे वेळ होईल आपल्याला. पण त्या वेन्यूला पोचलं तर ज्यांच्याकडे प्रोग्राम होता तेच तिथे आलेले नव्हते. मग आम्ही दुसरीकडे जाऊन थोडं ब्रेकफास्ट करण्याचा विचार केला, कारण आम्हाला सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं पण खूप भूक लागून गेली होती आणि त्यात यशूलाही भूक लागून गेलेली होती. तसं तिला घरून नाश्ता करून आणला होता, पण तिचं असतं मध्ये मध्ये काहीतरी हवं असतं. मग आम्ही तिच्यासाठी सँडविच घेतलं व्हेजिटेबलचं आणि एक वडापाव घेतला. म्हणजे जोपर्यंत ते येतील तोपर्यंत आपल्या पोटाला आधार तरी राहील म्हटलं. मग गरमागरम चहा घेतला आणि वातावरण खूपच सुंदर होतं पावसाचं. नंतर आम्ही प्रोग्राम झाल्यावर परत घरी गेलो आणि मग घरून परत मग यशूची इच्छा होती की परत पप्पांनी फिरायला घेऊन जावं. मग आम्ही परत मॉलला आलो, कारण तिला 2 दिवसापासून सर्दी खोकला झाला आहे. म्हणून कुठे बाहेर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मग मॉललाच जाऊया. आणि मला काही डेली वेअरसाठी पॅन्ट्स घ्यायच्या होत्या. मग त्यासाठी आम्ही इथे मॅक्सच्या मॉलमध्ये आलो. मग मी सेट बघायला घेतले, पण ते सेटचं टी शर्ट वरचं खूप असं ट्रान्सपरंट वाटत होतं, म्हणजे लवकर बारीक असं इझिली दिसेल बा, म्हणून मग मी ते काय घेतलं नाही. मग हे एक टी शर्ट मी वेअर केलं, जे मला असं लायनिंग वगैरेचे टी शर्ट असतात ते खूप छान आवडतात, त्याच्यामुळे मी ते ट्राय करून बघितलं. पण मग मी ते काही घेतलं नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी घरी खूप टी शर्ट आहेत. त्यामुळे मग म्हटलं नंतर कधीतरी बघूया. पण ह्या पॅन्ट्स मला खूप आवडल्या, खूप रिलॅक्स वाटत होते असं घालून, म्हणून म्हटलं चला त्या घेऊया आपण. मग नंतर आम्ही घरी आलो आणि मग सोसायटीची काही मीटिंग होती, त्यामुळे ते खाली गेलेले होते. गणपतीचं डेकोरेशन वगैरेसाठी काही मीटिंग होती म्हणून ते खाली गेलेले होते. मग तोपर्यंत माझा आणि इशूचा असा एन्जॉय चालू होता. म्हटलं आता घरात काही काम तर नाही आहे, कारण मी आज सकाळीच सगळं आवरून गेली होती. जातानाच झाडणं पुसणं वगैरे, फक्त कपडे ते राहिले होते. म्हटलं ते आता 2-3च कपडे आहेत आणि मग तो उद्या लावूया मशीनलाच एकत्र. त्यानंतर आमचा हा दोघींचा असा डान्स कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी हा नवीन ट्रायपॉड घेतला त्यासाठी, व्लॉग करण्यासाठी, त्यामुळे मी चेक करून बघत होती कसं पूर्ण व्ह्यू येतो आहे. तसं मी त्यानंतर मग दूध गरम करायला घेतले, कारण दूधवाला खूप उशिरा येतो 8:30 नंतर. कसं असतं ना, दिवसभर जरी आपल्याला काही काम करायचं नसलं म्हटल्यावर, पण एक असं काहीतरी काम येतंच की ते करावंच लागतं. पण म्हटलं चला ते आपण नाही करणार तर मग कोण करेल. त्यासाठी मग मी ते दूध गरम करायला घेतलं. त्यात यशूची चुळबुळ चुळबुळ चालूच मध्ये मध्ये. ती ट्रायपॉडमध्ये तिचं टेडी वगैरे असं वरती करून दाखवायचा प्रयत्न. तिला अजून तसं काही कळत नाही की मम्मा हे काय करते. तिला फक्त माहिती काहीतरी व्हिडिओ वगैरे करते, तिला अजून एवढं काही माहिती नाही. त्यासाठी तिचं मध्ये मध्ये चालू होतं. आज सकाळीच सगळं आवरून गेल्यामुळे मला दिवसभर म्हणजे रिलॅक्सेशन होतं. आणि तिथे प्रोग्राम वगैरून आल्यानंतर पण मग असंच थोडं घरी येऊन कपडे वगैरे चेंज केले आणि परत मग आम्ही मॉलमध्ये
गेलो यशूच्या सांगण्यामुळे, कारण ती खूप रडायला लागली होती की मला परत भोर जायचं आहे, परत भोर जायचं आहे. म्हणून मग तिचे पप्पा म्हटल्याचं की चल आपण मॉललाच जाऊया. मग तिकडून आल्यानंतर एवढं जास्त काही भूक नव्हती, कारण ते सकाळी ब्रेकफास्ट आणि मग त्याच्यानंतर तिथे वेन्यूला 3 वाजता आमचं जेवण झालं. मग खूप जास्त हेवी झाल्यासारखं झालं होतं, मग अजून काही भूक नव्हती. नंतर बघूया, भूक लागल्यावर काहीतरी झटक्यात होईल असं काहीतरी बनवून घेईल म्हटलं. आणि यशूचंही घरी आल्यावर दूध वगैरे पिऊन झालं होतं, म्हणून तिला पण अजून काही भूक नव्हती. त्यानंतर यशूचं हे तुम्ही बोलणं ऐका, कशी बोलते ती क्यूट एकदम. व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू असं कर. थँक्यू. अशी आहे माझी मुलगी बडबड करणारी. सो हळूहळू तुम्हाला समजेल ती कशी आहे. पण बाय द वे खूपच गोड आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सो बाय, टेक केअर. आणि मला खूप छान प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती. आता मी हळूहळू थोडं कॉन्फिडन्स वाढवते माझा बोलण्याचा. तर आज अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्ये गेलेला आहे. घरात फक्त 2-3 मिनिटं आलो, थोडं ड्रेस चेंज केला आणि परत गेलो फिरायला या मॅडमच्या रडण्यामुळे. कारण तिची इच्छा होती की पप्पांनी आज मला परत संध्याकाळी कुठेतरी फिरायला घेऊन जावं, म्हणून आपण फिरायला गेलो होतो. कुठं चाललो? बाय.